आपला अडसाली ऊस या पद्धतीचा आपला अडसाली ऊस आहे। हे असा हे बेंड ह्या अडसाली ऊसाचं प्रॉफिटचं गणित सांगतो तुम्हाला। हे सर तिथपर्यंत कांडी मोजाव दादा, तिथपासून ते पहिला बेंड झाला की नाही तिथपर्यंत। हां मोठ्यानं ह्यात ऐकवायला पाहिजे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16। हां आता हे थांब हे तिथं धर 19 कांडी धर। हे आता 18 19 कांडीचा ऊस म्हणजे हे सर्वसाधारणतः पडला पहिल्यांदा कधी तर सर्वसाधारणतः 10 महिन्याचा 9-10 महिन्याचा असताना ही ऊस पहिल्यांदा पडला। हे पहिला बेंड आहे। ह्या इथं हे जे आहे ना हे पहिला बेंड आहे। म्हणजे ही एकदा इथनं पडला ऊस पूर्ण आडवा, ऊन वारं पाऊस काय जे असेल ते त्याच्यामध्ये त्याच्या पुढची कांडी मोज। आता त्या पुढच्या टर्नपर्यंत मोज, त्या पुढच्या टर्नपर्यंत। हां हां तिथनं 19 पासून पुढं। हां बस हां आता ही 32-33 म्हणजे काय झालं, परत 19 पासून अनेकदा 10-12 कांडी वाढल्यावर ऊस परत अनेकदा पडलाय। ही ऊस पडलेला ह्यो पहिला टर्न आहे, ह्यो पहिला टर्न आहे, ह्यो दुसरा टर्न आहे बरोबर। ही दुसरा टर्न म्हणजे ह्यो पहिल्यांदा पडला, ही दुसऱ्यांदा आणि एकदा परत वाकडा पडला आणि मग परत पुढं वाढला। ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, अडसाली ऊस ज्या ऊसाला 16, 17, 18 महिने मिळतात ते ऊस तुमचा दोनदा रानात पडतोय, दोनदा उभारतोय स्वतःहून। ऊस पडलेल्याची चिंता कधी करायची नसते, जेवढा ऊस पडतोय तेवढा ऊस चांगला वाढतोय। ही गोष्ट लक्षात ठेवा। शेतकऱ्यांना गेले कित्येक वर्ष झाली सांगतोय आपण की ऊस पडल्यावर शेतकरी चिंता करतात, माझ्या ऊसाचं काय होईल, काय होईल, नुकसान होईल, ॲव्हरेज घटणार, काय होईल। तर ह्याचा विषय नसतोय। फक्त एकच गोष्ट सांभाळायला लागते की उंदीर तुमच्या रानात लागणार नाही, एवढी गोष्ट सांभाळायला लागते। ऊस पडला तर काय होत नाही, ऊस उभा करायला जायचं नाही। ऊस उभा केला तर ज्या बाजूला ऊस पडलाय त्या बाजूची मुळी एकदा त्याच्या उलट्या बाजूची मुळी तुटलेलीच असते आणि उभा करायला गेल्यावर आणि एका बाजूची मुळी तुटत्या, त्यामुळं ते नुकसान फार होते। त्यामुळं ऊस उभा करायला कधी जायचं नाही। तर हे आता हां पुढं कांडी मोज तिथनं 34 आलं ना। हां 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 44-45 ठीक आहे। एखादा 44-45 आहे, एखादा 41-42 आहे। तर हे सर्वसाधारणतः ही अडसाली ऊसाची अशी पोझिशन असत्या। उत्पादन 100 टन मिळण्यामागं ह्या सर्वसाधारणतः 40+ कांड्याचा हात असतोय। एवढा ऊस पडला पाहिजे, एवढा ऊस वाढला पाहिजे, जेवढं वय तेवढा ऊस त्याच्या कांड्या जास्त, एवढं उत्पादन जास्त। आणि ह्या अडसाली ऊसाला दोनदा पाऊस मिळतोय त्यामुळे त्याची एक नॅचरल ग्रीप असते। आता ह्या पट्टीत बोलायला गेलं तर सर्वसाधारणतः जूनपासून फार पाणी साठले। हे जर पाणी सारखं साठलं नसतं, 15 दिवसाला पाणी 8-8 दिवस उभारले, ह्या जर पट्टीत पहिल्यांदा पाणी साठलं नसतं ना तर हाच ऊस सर्वसाधारणतः 48, 50, 52, 55 कांड्यापर्यंत सुद्धा आपल्याला मिळाला असता।